could carve out my emotions in a healthy manner. Just become the right person at the every day. Drive my car to my little job. समोर पुढे लाडके नगरसेवक माननीय शैलेंद्रदादा दिवस शहरामध्ये आपण पाहतात की कार्यक्रम राबवले जातात आणि वाढदिवसासाठी आपण सहकार्य करायचं आहे. खूप मोठ्या प्रमाणे सामाजिक नागरिक शैक्षणिक आणि आरोग्यविषयक कार्यक्रम राबवून साजरी करत असतो. परंतु काल 4 दिवसाच्या अतिवृष्टीमुळे मुसळधार पावसामुळे दादाने आवाहन केलं की माझा वाढदिवस साजरा न करता या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना आपण मदतीचा हात द्या. त्या आवाहनाला अनुसरून माननीय समाजसेवक आणि उद्योजक श्री कैलास पाटील साहेब यांच्या वतीनं आज या ठिकाणी अतिवृष्टी बाधित झालेल्या धन्यवादाचा कार्यक्रम आणि सायंकाळी 7 वाजता या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. काय सांगणार कशा प्रकारे जे आहे दिवातले नगरसेवक शैलेश पाटीलचा वाढदिवसानिमित्त अन्न वाटपचा कार्यक्रम आपण दिवामध्ये घेत आहे. उद्योजक कैलास पाटील द्वारा हे कार्यक्रम जे आहे आयोजित केले आहेत. काय सांगणार मॅडम? मी तुम्हाला सांगू इच्छितो की नगरसेवक माननीय शैलेंद्रदादा पाटील साहेब यांच्या माध्यमातून दिवा शहरामध्ये अनेक सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक सतत कार्यक्रम राबवले जातात आणि दिवा शहरामध्ये त्यांची एक समाजसेवक म्हणून मोठी ओळख आहे आणि मोठा चाहता वर्ग आहे आणि त्यांच्यावरती प्रेम करणारे त्यांचे कट्टर कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. असा कार्यकर्त्यांच्या वलयामध्ये राहणारे व्यक्ती आहेत आणि नेते आहेत. तर गेल्या 4 दिवसापासून दिवा शहरामध्ये किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये जे अतिवृष्टीचं प्रमाण वाढलं होतं आणि या अतिवृष्टीच्या मुसळधार पावसामुळे अनेक नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं होतं. हे जनजीवन विस्कळीत होत असताना दादाने विचार केला आणि आवाहन केलं की माझा वाढदिवस साजरा करू नका. जर माझे नागरिक किंवा माझी लोक, माझा समाज या ठिकाणी जर असा पावसामुळे बाधित झाला असेल तर मी वाढदिवस कसा साजरा करू? तर दादाने आवाहन केलं की माझा वाढदिवस साजरा न करता आपण जे उपक्रम राबवणार आहोत त्या उपक्रमातून या बाधित झालेल्या नागरिकांना आपण मदतीचा हात द्या. त्या आव्हानाला अनुसरून आमचे उद्योजक आणि समाजसेवक, उपविभाग प्रमुख मुंब्रादेवी कॉलनी श्री कैलास पाटील साहेब यांनी आज या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने आणि दादाने आवाहन केलेल्यानुसार या बाधित झालेल्या नागरिकांसाठी रेशन वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि संध्याकाळी 7 वाजता दिवा शहरातील असंख्य नागरिकांसाठी, जनतेसाठी अन्नदानाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित केलेला आहे. मला वाटतं ही खूप मोठी परंपरा आहे पाटील घराण्याची. त्या पाटील घराण्याच्या माध्यमातून दिवा शहरामध्ये अनेक उपक्रम राबवले जातात आणि नागरिकांना सुद्धा आता सवय आहे. मग ते छत्र्या वाटप असतील किंवा आरोग्यविषयक कार्यक्रम असतील किंवा स्टेशनरी पाठ्यपुस्तकं विद्यार्थ्यांसाठी असतील, असे विविध कार्यक्रम राबवले जातात. तसेच या 17 ऑगस्ट रोजी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माननीय कैलास पाटील साहेब यांनी एक मोठं महारक्तदान शिबिर आयोजित केलेलं होतं आणि त्या रक्तदान शिबिरामध्ये सुद्धा असंख्य नागरिकांनी दिवा शहरातील सहभागी होऊन या ठिकाणी आपले कल्याण ग्रामीणचे माननीय आमदार महोदय राजेश मोरे साहेब सुद्धा या ठिकाणी हजर होते. मला वाटतं हा दादाचा सगळा चाहता वर्ग आहे आणि दादावरती प्रेम करणार आहे. या आपण बघतच आहात की आता या ठिकाणी रेशन वाटप होत आहे. त्या रेशन वाटपाला सुद्धा अनेक नागरिकांचा प्रतिसाद आहे आणि तिकडे नागरिकांची संख्या वाढतच आहे आणि दादांच्या हस्ते माननीय कैलास दादा पाटील हा उपक्रम राबवत आहेत.